Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले. अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली. एनडीआरएफ कडून 9 जणांची सुखरूप सुटका. दुर्घटनेमधून एकूण 14 कर्मचारी बचावले. गोमूत्र प्यायला दिलं, डोक्यावरचे केस कापले. विनायक राऊतांवर सुनेचे गंभीर आरोप. राऊत कुटुंबासह भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. फडणवीस केंद्रामध्ये गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी. तर 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, बावनकुळेंचा राऊतांना टोला. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याची धमकी. सोशल मीडियामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल. जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मोठा आरोप. भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर. अब्दुल्ला यांचा दावा. मुंबईतील अंधेरीमध्ये मराठीमध्ये संवाद साधण्याच्या मुद्द्यावरून वाद. प्रवाशाला आरपीएफ कार्यालयामध्ये तासभर कोंडल्याचा आरोप. आरपीएफ कार्यालयाच्या बाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यानं कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500च्या ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये एफडीएचा मोठा छापा. 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. तत्काळ दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश. नंदुरबारमध्ये वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. शहादामधील समाज कल्याण वसतिगृहामधली घटना. 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. पश्चिम विदर्भामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2382 तक्रारी. संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल. आपल्या पाल्यावर नजर ठेवा. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. करमाळ्यामधील भोंदू मनोहर भोसलेला 8 दिवसांची पोलीस कोठडी. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये कोठडीमध्ये रवानगी. भोंदूच्या विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवाशांची बोट उलटली. 15 भारतीयांचा मृत्यू. प्रसिद्ध पर्यटन स्थळ फू क्वोक बेटाजवळची घटना. बोटीमध्ये 32 भारतीयांसह एकूण 35 जण होते. मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या कारचा परळमध्ये अपघात. कार चालकाला झोप लागल्यामुळे कार डिवायडरला धडकली. सुदैवानं जीवितहानी नाही. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही. आज बहुतांश भागात पावसाची उघडीप. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.